कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी गहाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि 10 पट त्याचा दर वाढवायचा असा फतवा सरकारनं काढलेला आहे। खरं तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे। निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगिती देत आहोत, परंतु स्थगिती काही दिलेलं नाही। मी आता एक पुरावा घेऊन आलोय माझा स्वतःचा। मला ज्यावेळी लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून 10 पट पैसे भरून घेतले, त्याशिवाय तुम्हाला थकबाकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं। याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की याला स्थगिती वगैरे काही नाही, फक्त वसुली थांबवलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे। हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो। जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षणी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंचगंगेचा असेल, पंचगंगेचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल, त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नाही, आता जर का याच्यामध्ये फसवणूक झाली तर आम्ही गप्प बसणार नाही, परंतु हा आमचा सगळ्यांचा बसून घेतलेला निर्णय आहे की आता आचारसंहितेच्या काळामध्ये रस्ता रोको करायचं नाही। सार्वत्रिक सगळ्यांनी घेतलेला निर्णय असल्यामुळे तो आता ठीक आहे, परंतु या उपर आता आम्ही गप्प बसणार नाही, टोकाची भूमिका घेणार। या सगळ्या भाषणादरम्यान तुम्ही देखील स्टेजवरील कारखानदारांना करायचा प्रयत्न केला, इशारा त्यांनी आव्हान देखील दिलं की कारखाना आम्ही देतो तुमच्याकडे, तुम्ही चालवून त्याची तयारी आमची कधीच आहे, आम्ही काय त्याला पळ काढलेला नाही आहे आणि आता सुद्धा सांगतो की त्या मुद्द्याशी ठाम आहे। मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे, कारण इथंच जेव्हा 10 तास आम्ही हायवे रोखलेला होता त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 1.5 महिने थांबा, आम्ही त्याला मान्यता देतो, परंतु त्यांनी दिलेलं नाही। त्याच्यातही राजकारण होतं, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तेही आंदोलन करणार आहोत, अर्थात ते स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। एनओसी संदर्भात तुम्ही भाष्य केलं, बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा पद्धतीनं एखादं पाऊल उचलणार? जर एखाद्या कारखानदारानं तशी तयारी दाखवली, कारण सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता कुठलं नवीन लायसन निघूच शकत नाही प्रचलित कायद्यानुसार, त्यामुळे तशी तयारी दाखवली तर तीही तयारी। आजचं आंदोलन जे मागं घ्यावं त्यामुळे मुंबईपासून सचिवालयापासून कपोले साहेबांनी खूप प्रयत्न केले, पण आम्हाला आंदोलन घ्यायचंच होतं। आज रस्ता होऊ शकत नाही का आचारसंहिता आम्हाला सण, पण आम्हाला ह्या प्रश्नाची निकड किती आहे, लोक किती चिडलेत ही दाखवण्यासाठी आम्ही आज लाखो लोक घेऊन आलो। आणि तुम्ही बघितलं असेल आमचा दिसत नव्हते इतके लांब, 1 किलोमीटर लोक लांब होती, उन्हासोबत थांबली होती। आज हे शासन आहे ते बिडडोक शासन आहे, काय लागतं आमच्यावर। आज त्यांना मोजून पाणी घेऊ शकत नाही माहिती आहे, आज आम्हाला पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही आणि शेतीला देऊ शकते का, अशा अवस्थेत आम्ही त्यांना म्हटलं किंवा आम्हाला हे तुमचं मोजून पाणी मान्य नाही आणि धसपटीनं तुमचा दंड आहे तो मान्य आहे। आमच्या एका संस्थेला एका महिन्याचं 45 लाख रुपये दंड लावला तिने। असं 45 लाख म्हणजे एका वर्षाचं झालं 5.5 कोटी। 5.5 कोटी देऊन आम्ही संस्था चालवू शकत नाही, म्हणून मी म्हटलं त्यांना की बा अशा संस्था आम्ही मोकळा केले, बँकेची लोकांच्या गरजा काढली, आज मोकळ्या त्या, एक पैसा आमचा देऊ नका, पण तुम्ही चालवा।
तुम्ही तुमच्या 23 उपसा योजना चालू त्याच पद्धतीने आमचं चालवा. कसे चालवा 81-19 घ्या ना कसंही घ्या पण तुम्ही चालवा. पण शासन चालवू शकत नाही. शासनाला ती अवस्था नाही. शासन चालवू शकत नाही. शासनाकडे माणसं नाही आहे ती लबाड माणसं आहेत. त्यामुळे शासन चालवू शकत नाही. आणि ज्यांना आज माहिती नाही शेती माहिती नाही त्यांच्या हातात सत्ता आहे. शेती माहिती नाही अशा IAS अधिकारी ते पंख्याखाली बसून AC मध्ये बसून आमचा निर्णय घेतात. हे आम्हाला मान्य नाही. आणि हे जर आम्हाला 6च्या मीटिंगमध्ये नाही मान्य केलं तर बेमुदत आदेश होतो आम्ही. आणि हे इतकं मोठं असेल की म्हणजे कोण आमचं थांबवू शकत नाही इतकं मोठं असेल. आज जी अन्यायकारक दरवाढ आहे त्याच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलं होतं. काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि 6 तारखेला आचारसंहिता असल्यामुळं सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळं आजचा हायवे अडवण्याचं आम्ही थांबवलेलं आहे. परंतु हे तात्पुरतं आहे. 6 तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल. एका बाजूला शासनाच्या योजनांचं 81% बिल शासन भरतंय आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या तिथं मात्र मीटर बसवायचा दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे. मला वाटतं मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित त्यामुळं मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटतंय. आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन 6 तारखेनंतर या ठिकाणी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.